महाविकास आघाडीच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुखजी, थांबा थांबा पाणी थांबव तिकडे थोडंसं गडबड गोंधळ होते, खाली बसा सगळ्यांनी खाली बसा। या ठिकाणातून आपलं मार्गदर्शन करून गेले ते माजी मंत्री सुनील केदारजी, डॉक्टर कोल्हेजी, आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार संग्राम थोपटेजी, आदरणीय नानासाहेब नवलेजी, अशोक मोहोदळजी, अशोकप्पा आपले प्रकाशप्पा मस्केजी, मंचावर बसलेली सगळ्या पक्षाचे नेते मंडळी, उपस्थित मोठ्या संख्येनं माझ्या माता बहिणी, आमचे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, खरं तर दुसऱ्यांची घरं फोडणारी व्यवस्था जी आज देशामध्ये निर्माण झाली, एक तानाशाह आणि जुलमी जेव्हा राजा निर्माण होतो, त्या राजाच्या विरोधात सर्वसामान्य जनता एकत्रित येतं असं चित्र आपण पाहतोय। इतिहासामध्ये ती साक्ष आहे। आज पण आपण पाहतोय वर्तमानात, आजही तीच परिस्थिती आपण या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात महाविकास आघाडीची जी एकमूट झालेली आहे, जनता त्याच्या पाठीशी एकत्रित आलेली आहे। आणि आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, साहेब पण सगळीकडे फिरलेत, आम्ही पण फिरतोय। महाराष्ट्रामध्ये जवळपास 45 जागा आपल्या बारामतीसह या महाविकास आघाडीच्या निवडून येतात असं चित्र आज आहे। ज्यांनी घरं फोडून गेलीत, आपल्या फायद्यासाठी गेलीत, जसं नरेंद्र मोदीनं मिलिटरीमध्ये अग्निवीर योजना आणली, तशी राजकीय व्यवस्थेमध्ये पण अग्निवीर व्यवस्था आणली। त्याच्यामध्ये अग्निवीर योजनेमध्ये अजितदादा आलेत, एकनाथ शिंदे आलेत, आमचे आदर्श आलेत। आमचे आदर्श माहिती आहे तुम्हाला, अशोकाच्या झाडावर दुसरं फूल लागलं, आमचे आदर्श आले। यांना पेन्शन पण भेटणार नाही आणि यांना शहीद पण मिळणार नाही, हे अग्निवीर आहेत। हे लोकशाहीतले आणि राजकीय व्यवस्थेतले अग्निवीर झाले। आणि हे अग्निवीर काय करतात, आज भोर भागातले अनेक हॉटेल्स जे आज महाविकास आघाडीकडे त्यांचे मालक आहेत, त्यांना पोलिसांची धमकी देऊन त्या हॉटेल्स या ठिकाणी बंद केले जातात। त्या हॉटेलवाल्यांचे मला फोन आले की हे काय चाललंय इथं तानाशाह, आम्हाला कोणासोबत राहायचं असेल तर आमचे हॉटेल्स या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून बंद केले जातात। मी पोलिसांनाही सांगतो, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असते, हे थोड्या दिवसाचे आहेत। 4 जूनला महाविकास आघाडीच्या बाजूला आणि नरेंद्र मोदीचं केंद्रातलं सरकार पडलं की त्याच्या तिसऱ्या दिवशीच हे सरकार पडणार आहे। आणि म्हणून यांच्या फंदात पडू नका आणि या पद्धतीच्या धमक्या आमच्या लोकांना देण्याचा पोलिसांनी थोडंसंही चूक करू नका असा आमचा पोलिसांनाही सल्ला आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही जनतेचे प्रश्न सांगा ना, तुम्ही विकासासाठी गेलात ना, तिकडे विकासाबद्दल बोला। महाराष्ट्रामध्ये पिण्याचं पाणी नाही, महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकाच्या शेतकऱ्यांची निर्यात बंदी केंद्राने केली, कांदा निर्यात होऊ देत नाही, पण गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होतात आहे। स्वतः शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते,
कुठलाही एका राज्यासाठी निर्णय सरकारला घेता येत नाही. घ्यायचं झालं तर संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यासाठी निर्णय घेतला जातो. 72,000 कोटीचं कर्जमाफी ज्यावेळेस झाली डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना, तर पंजाब आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही झालं, देशाच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. पण नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये गुजरातसाठी वेगळा न्याय, गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये न्यायचे, अशा पद्धतीचं जे मोहीम चाललेलं आहे. आणि महाराष्ट्राला जो दुधाभाव केला जातो आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा असो, बेरोजगारांचा असो, सर्वसामान्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम तानाशाह नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. त्याला धडा शिकवण्याचा ही संधी आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला जे जे नरेंद्र मोदी आतापर्यंत बोलत आलेत, 2014 मध्ये त्यांनी जे सांगितलं, 2019 मध्ये त्यांनी सांगितलं की काळा धन आणील आणि 15 लाख तुमच्या गरिबांच्या खात्यात टाक, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 पट भाव देईल, उत्पादन 2 पटांनी वाढवून देईल. उलट शेतकऱ्यांचं उत्पादन कमी झालं, शेतीच्या मालाला भाव कमी मिळायला लागला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आज ते म्हणतात, प्रत्येक सभेमध्ये ते सांगतात की आम्ही संविधान बदलणार नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की नरेंद्र मोदी जे बोलतात, ज्याच्या पाया लागतात त्यालाच पलटवून टाकतात. आपण पाहिलं की लोकसभेमध्ये प्रधानमंत्री बनून ते आलेत, पहिल्यांदा आले तर लोकसभेच्या पाया लागल्यात आणि लोकसभेच्या पायऱ्याच्या पाया लागल्यानंतर ती लोकसभाच पलटवून टाकली, इमारतच पलटवून टाकली, नवीन इमारत बांधली. काही बदलवण्याची गरज नव्हती. तिथं सगळी बसायची व्यवस्था आहे, सगळं आहे, हजारो कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नव्हती. पण आपलं नाव पाहिजे, माझं नाव राहिलं पाहिजे. त्या दोन्ही सभागृहाच्या, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या प्रमुख या राष्ट्रपती असतात. पण राष्ट्रपती महोदय आदिवासी होत्यात, राष्ट्रपती महोदय महिला होती आणि म्हणून त्या सभागृहात, त्या नवीन संसद भवनाचंही उद्घाटन करायला त्यांना बोलवलं नाही. अशा पद्धतीची ही तानाशा प्रवृत्ती जी आहे, या प्रवृत्तीला आज ते सांगतात की आम्ही संविधान बदलणार नाही. त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका टीव्ही इंटरव्ह्यूला सांगितलं कि अभी तक तो ये तो ट्रेलर था पिक्चर का, अब तो ट्रेलर, अभी सिनेमा बाकी है. आता या ट्रेलरमध्ये या देशाला विकलं, देशाची संपत्ती विकली, सार्वजनिक उपक्रम विकलेत, रेल्वे विकलीत, देशाला कर्जबाजारी करून टाकलं आणि आता सगळं विकून झालं. आता फक्त राहिलं संविधान. हे पिक्चर बाकी आहे. याचा अर्थ संविधान बंद केलं तर मग रशिया आणि चीन सारखं पुन्हा देशामध्ये एकाधिकारशाही आणायची, तानाशाही आणायची आणि पूर्ण सत्ता आपल्या हातात ठेवायची आणि सर्वसामान्य जनतेला गुलाम म्हणून वागवायचं, ही मानसिकता भाजपच्या डोक्यात आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. अभी नाही तो कभी नाही. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी संविधानाची तलवार मताच्या रूपाने आपल्याला दिली, या तलवारीचा प्रॉपर वापर या निवडणुकीमध्ये करायचा आपल्याला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण जेव्हा एकत्रित आलो, तर मला परवा पण आम्ही एका सभेमध्ये होतो पवार साहेबांबरोबर, उद्धव ठाकरे साहेब पण होते. जे काही आपण सांगतोय की कोणी म्हणतो 50,000 निवडून येईल, कोणी म्हणतो 1 लाखांनी सुप्रियाताई निवडून येईल. माझा अंदाज आहे की 5 लाखाच्या फरकानं सुप्रियाताई निवडून येतील असा माझा विश्वास आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतं भोर विधानसभा आणि आमच्या संजय जगतापच्या विधानसभेमधून सगळ्यात जास्त मतदान आम्हाला सुप्रियाताईंना आम्हाला पाहिजे. आणि हे मैत्रीची मजबूत, कारण की तुतारी पकडायची असेल तर पंजानच पकडली जाते. पंजा आणि तुतारीची ही आता जोडी ही मजबूत आपल्याला करायची आहे. आणि म्हणून भोर विधानसभेतून सगळ्यात जास्त मतानं सुप्रियाताई निवडून गेली पाहिजे, हे आव्हान मी या भागातल्या सगळ्या जनतेला करतो आहे. आणि मला विश्वास आहे की काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं जितकं संग्रामदादासाठी मेहनत केली नाही त्याच्यापेक्षा सुप्रियाताईसाठी आपण मेहनत करावी आणि सुप्रियाताईला भोर विधानसभेतून सगळ्यात जास्त मतदान आपण द्यावं आणि त्यांना बहुमतानं निवडून पाठवावं,
ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.